भारतीय कम्युनिस्ट पक्ष, श्रमिक प्रतिष्ठान, आयटक कोल्हापूर यांच्या वतीनं कॉम्रेड गोविंद पानसरे शहीद दिनानिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवनात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांचं पानसरेंना न्याय कधी मिळणार या विषयावरील व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी देशातील स्वायत्त यंत्रणा आरएसएसच्या विचारानं चालतायत असा आरोप केला. स्वायत्त तपास यंत्रणांवरील आरएसएसचा वाढता प्रभाव, संविधानाची सुरू असलेली मोडतोड या गोष्टींमुळे कॉम्रेड गोविंद पानसरेंना न्याय मिळावा असं वाटत असेल तर त्यांच्या विचारांची लढाई लढणं गरजेचं आहे, असं मत न्यायमूर्ती पाटील यांनी व्यक्त केलं. प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी न्यायव्यवस्थेच्या निरपेक्षतेवर शंका व्यक्त करत न्यायासाठी संघर्षाची तयारी ठेवावी लागेल असं प्रतिपादन केलं. यावेळी भाकपचे सतीशचंद्र कांबळे, भारतीय महिला फेडरेशनच्या कॉम्रेड स्मिता पानसरे, कॉम्रेड दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, दिलदार मुजावर, एस.बी. पाटील, सदाशिवराव निकम, आरती बेडेकर, अनिल चव्हाण यांच्यासह डाव्या चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.